यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। डीसीसी बँकेच्या 35 संचालकांवर अमावस्या 1000 कोटी वसूल होतील। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर डीसीसी बँकेचे मनमानी पद्धतीने कर्ज वाटून बँकेला अडचणीत आणणाऱ्या 35 माजी संचालकांवर आता वेळ अमावस्याची आली आहे। त्यांना 243 कोटींच्या रकमेस जबाबदार धरले असून 15 दिवसात ही रक्कम भरा असे आदेश देखील देण्यात आले होते। मात्र 12% व्याजासह ही रक्कम जवळपास 1000 कोटींच्या आसपास जाते। त्यामुळे या वसुलीच्या तगाद्यातून वाचवण्यासाठी उपस्थित संचालकांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केली आहे। यावर 2 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे। त्यामुळे या आजी माजी आमदार आणि बड्या कर्जबुडव्यांकडून 1000 कोटी रुपये वसूल केले तर सोलापूर डीसीसी बँकेला आर्थिक पाठबळ मिळेल आणि खऱ्या अर्थाने शेतीची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज रूपाने भरघोस मदत करण्याची संधी पुन्हा डीसीसी बँकेला मिळेल हे नक्की। आज प्रत्येकाच्या शेतावर साजरी होणार वेळ अमावस्या। शेतीमधील पिकांची पूजा आणि वनभोजनामुळे शेतशिवारी नागरिकांनी फुलली। इन्कम टॅक्स तसेच जीएसटी न भरलेल्यांना 31 डिसेंबर ही आहे शेवटची मुदत। सोलापूर विभागात 12,000 जीएसटी धारकांनी अद्याप भरले नाही वार्षिक रिटर्न। उजनी धरणावर वाढू लागले पक्ष्यांचे थवे। पक्षी आणि पर्यटन प्रेमी निघाले उजनी धरणाकडे। सोलापूर विद्यापीठात 1 ते 15 जानेवारी दरम्यान होणार वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम। 450 किलोमीटर प्रति तास अशा अतिवेगवान बुलेट ट्रेनची चीनने घेतली चाचणी। चाचणी यशस्वी झाल्याचा चीनचा दावा। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। पोलीस दप्तरी 26 गुन्हे नोंद असलेल्या धनंजय मुंडे यांच्या जवळचे असलेले वाल्मिक कराड यांना आहे 2 पोलीस अंगरक्षक। सिंहगड संस्थेच्या पुढाकाराने आणि सोलापूर विद्यापीठाच्या सहकार्यामुळे सोलापुरात 1 ते 3 मार्च दरम्यान होणार 3 दिवसीय मल्टीमेगा कार्यक्रम। सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने घेण्यात आली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संदर्भात बैठक। आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती। मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांनी बैठकीकडे फिरवली पाठ। 15 दिवसात सोलापूर रेल्वे स्टेशनच्या परिसरात सुरू होणार रेल्वेच्या डब्याप्रमाणे आकार असलेले वातानुकूलित रेस्टॉरंट। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई पटोले यांचे वयाच्या 90व्या वर्षी झाले निधन। पुण्यातील भिडेवाड्यात 2 ते 5 जानेवारी या 3 दिवसात होणार फुले फेस्टिवल। देश विदेशातून 600 कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी होणार। सोलापूर डीसीसी बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या तसेच थकवणाऱ्या संचालकांच्या मालमत्तांचा शोध घेण्याचे काम सुरू। फडणवीस सरकारने खातेवाटप करून 15 दिवसांचा कालावधी लोटला तरीही 18 मंत्र्यांनी मंत्रालयाकडे फिरवली पाठ। अनेक जण पालकमंत्री पदावर अडून बसल्याची चर्चा। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे डिसेंबरमधील मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी वितरित केला 163 कोटींचा निधी। पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी। फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले। चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया। साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर। आजच संपर्क साधा 70 66 94 25 70। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप 2025 हे वर्ष संविधान पर्व म्हणून साजरी करणार।
13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यावर आकाशात 120 मीटरवरून तर पाण्यात 100 मीटरवरून असणार ड्रोनची नजर. 45 कोटीपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता. कुंभमेळ्याच्या सुरक्षिततेसाठी NDRF आणि SDRFच्या 709 नौका तैनात. रेल्वे स्थानके, बस स्थानके तसेच विमानतळावर ड्रोनची नजर. नवी मुंबईमध्ये 5,945 एकर जागेवर तयार झालेल्या आणि अदानी समूहाने बांधलेल्या विमानतळावर मे महिन्यापासून सुरू होणार प्रवासी विमान सेवा. धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार, वाजवी खर्चात कपात करण्याची सूचना. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात. मद्यधुंद टेम्पो चालकाची कारला धडक, जीवितहानी नाही. वाल्मिक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला. आता सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान, राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान. येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय होणार. किमान तापमान घटणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.